10 लाख आणि समथिंग वर असे पैसे गेल्या 3 महिन्यात दिले. आता हा वर्षभरासाठी आहे. हा 25,12,000 हा प्रस्ताव आहे. आणि तुमच्या माध्यमातून मी ऐकते की महापौर म्हणतायत की हे माझं नाहीच आहे. पण नेमकं करताय कोण? तीन तिगाडी आणि गाडी बिगाडी असं भाजपचं चाललंय का? भाजपामध्ये स्थायी समिती काय बोलतो ते सभागृह नेत्याला माहिती नाही. सभागृह नेता काय म्हणतो ते महापौराला माहिती नाही. महापौर काय म्हणतात ते दोघांनाही माहिती नाही. आमच्या बरोबर तर संवादच नाही. पण नेमकं काय चाललंय काय? अरे ही महापालिका आहे. करदात्यांच्या पैशातून येणारा जो पैसा आहे तो सगळीकडे प्रत्येक ठिकाणी दिला जातो. परंतु महापौरांच्या प्रसिद्धीसाठी एका वर्षाला जर 45 लाख वापरले जाणार असतील तर प्रसिद्धी म्हणजे काय? जिथे महापौर जातात, कोणाला भटजीला भेटतात, यांना भेटतात, मुनींना भेटतात, ती प्रसिद्धी आहे का? महापालिकेने पण ठरवलं पाहिजे की हे बालहट्ट कधीपर्यंत पुरवणार आहात. आणि पुरवण्याचा हे मुंबईकरांचा निधी देण्याचं काम विचारपूर्वक नको व्हायला. महापौरांना प्रसिद्धी दिली पाहिजे, पण त्याच्यासाठी असे वारेमाप खर्च असेल तर हे बरोबर नाही. महापौरांच्या कार्यालयाकडून जे स्पष्टीकरण आलंय त्यात ते म्हणतायत की हा महापौरांच्या प्रसिद्धीचा स्वतंत्र खर्च नाही तर बीएमसीच्या संपूर्ण सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी खर्च आहे. मात्र जे प्रस्ताव आहे त्यात केवळ महापौरांच्या कार्यालयाचा एवढाच उल्लेख आहे. त्यामुळे तफावत आहे, पूर्ण तफावत आहे. एकतर प्रशासन खोटं बोलतंय आणि महापौर खरं बोलतायत, किंवा महापौर खोटं बोलतायत आणि प्रशासन खरं बोलतंय. आता ते प्रशासनाने सांगावं, कारण काल असंच चाललेलं. हा खोटं बोलतोय, तो तरी खरं आहे. मग आज तर अगदी ऐरणीवर आलेला प्रश्न आहे, कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय आणि मुंबईकरांच्या पैशाची का लूट करताय. तुमच्या हातात जो प्रस्ताव आहे तो या संदर्भात त्यामध्ये नेमका काय उल्लेख आहे? तुमचा नेमका काय दावा आहे? तो महापौरांच्या प्रस्तावाची कॉपी तुमच्यासाठी 1 ऑगस्ट 2024 हा जो प्रस्ताव आहे, या प्रस्तावामध्ये स्थायी समितीचा प्रस्ताव आहे आणि याच्यामध्ये सरळ उघड लिहिलंय महापौरांच्या कार्यालयाच्या समाज माध्यम हाताळणी करता दिनांक 1 ऑगस्ट. हे बघा, हा पेपर माझ्या घरचा नाहीये. हा पेपर महानगरपालिकेच्या चाललेल्या कामकाजामधला एक पेपर आहे. आणि आता जर अशा पद्धतीने जे नवीन एक पद्धत काढली आहे भाजपने, 5 लाखापासून 75 लाखापर्यंत कुठलंच टेंडर बिंडर न काढता डायरेक्ट स्थायी समितीत आणायचं आणि पास करायचं. हे 5.75 त्याला म्हटलं जातं. हे 5.75च बोगस आहे. आतापर्यंत 5 लाखापर्यंत होतं, त्याची वाढ 75 लाखापर्यंत केली. म्हणजे डायरेक्ट 1 कोटीला जायचं नाही. 5 कोटी तुम्हाला खर्च करायचे असतील तर 5.75चे असे 5-4 ठराव आणायचे असे आणि लोकांची लूट करायची. महापौरांची अशी कोणती प्रसिद्धी आहे की जी मुंबई महापालिकेचा जो जनसंपर्क विभाग आहे तो करू शकत नाही? त्याच्यासाठी वेगळी समाज माध्यमांची नियुक्ती केली जाते. तुम्ही देखील महापौर होता, तुमच्या काळात सुद्धा याच कंत्राटदाराकडून समाज माध्यमांवरती पोस्ट केल्या जायच्या. तर तुमच्या पुरताच मर्यादित होता की संपूर्ण बीएमसी करता? नाही, खरं म्हणजे महापौरांपुरतंच मर्यादित असं. आणि जे महापौरांच्या जे डिपार्टमेंट आहे प्रसिद्धीचं, खरं म्हणजे या सगळ्यांना वेगवेगळ्या कामात गुंतवून फक्त रीलच्या माध्यमातून महापौरांना प्रसिद्धी होऊ दे. ह्यांना कशाला ठेवायचे? मग ह्यांचे पगार द्या. रील जे कोण प्रसिद्धी माध्यम बनवणार आहेत त्यांना पैसे द्या. म्हणजे ज्या कामासाठी नेमलंय ते जर डिपार्टमेंट कामच करत नसेल
तर मग आपल्या माध्यमातून आयुक्तांना विनंती आहे, यांना काढून घ्या, ते डिपार्टमेंट रिकामी करा आणि तुमच्याकडे घ्या. कारण महापौरांच्या प्रसिद्धीला वेगळे पैसे, हे त्या डिपार्टमेंटची लोक आहेत, त्या डिपार्टमेंटचं ते काम नाही करणार. म्हणजे प्रसिद्धी म्हणजे काय? महापौर कुठे चाललेत, महापौर कुठेतरी बसले आहेत, महापौर कुठेतरी अशा बघतायत, ही म्हणजे प्रसिद्धी. महापौर गावाला गेलेत, ठीक आहे, त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात आणि असल्या पाहिजे. परंतु हा आमचा PRO डिपार्टमेंट कसल्या प्रसिद्धी देत आहे? त्या प्रसिद्धीचं तुम्हाला कळतंय का? एक मुंबईचा मानाचा पद आहे महापौर, त्या महापौर पदाची विटंबना चालली आहे असं म्हणायला हरकत नाही. ताई, आपण बघितलं तर त्याच्या आधी देखील 50,000चे त्यांना सेपरेट PA हवे होते. त्यावेळी देखील असाच प्रस्ताव समोर आला आणि तो प्रस्ताव देखील नंतर काही झालं नाही, कारण विरोधकांनी टीका केली. नेमकं हे सातत्याने सुरू आहे, त्यावर काय तुमची मत? नाही, मुळामध्ये PRO डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे. आयुक्तांची काही माणसं मागून घेतली आहेत, कर्मचारी 11 कर्मचारी आहेत, 4 सिक्युरिटी आहेत, 3 गाड्या आहेत. हा तामझाम असलाच पाहिजे. माझ्या वेळेला मी फॅमिली गाडी नाकारली होती, मला फॅमिली गाडी नव्हती, त्यामुळे माझ्या फॅमिली गाडीबरोबर जाणारा सिक्युरिटी, तो लागणारा ड्रायव्हर, 2 का 3 ड्रायव्हर लागतात, हे सगळं मी माफ केलं होतं. माझं मानधन हे सगळं मुंबईकरांना दिलं होतं. या सगळ्या गोष्टीला फाट मारून उलट दात्याची भूमिका असली पाहिजे महापौरांची, तर ही घेत्याची भूमिका आहे. द्या द्या. ताई, 2 महत्वाचे प्रस्ताव महापालिकेत मंजूर झाले आणि ते मध्यरात्री मंजूर झाले. एक म्हणजे बेस्टच्या खासगीकरणाचा कृषी तत्वावरती विकासाचा प्रस्ताव आणि दुसरा म्हणजे फुटबॉल ग्राउंड. त्या आदित्य ठाकरेंनी प्रचंड विरोध केलेला आहे आणि कोर्टात हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना याचा प्रस्ताव मंजूर. खरं म्हणजे फार चुकीचं घडलंय. कुठलंही प्रकरण जेव्हा न्याय प्रविष्ट राहतं तर त्या न्याय प्रविष्टाचा विषय रिफर बॅक करावा लागतो, करायचा असतो. परंतु ह्यांच्या धाडस एवढं वाढलंय की आम्ही काहीही केलं तरी आम्हाला वाचवणारे दिल्लीश्वर आहेत. या मोठ्या धाडसावर कुठलंही महापालिकेत धाडस होतंय. मुळात माझा पण प्रश्न आहे, मुख्यमंत्री, शिस्तबद्ध मुख्यमंत्री, त्यांना तरी हे आवडतंय का की त्यांचाही सपोर्ट आहे? मग आता फुटबॉल ग्राउंड बाबतीत नेमका तुम्ही काय भूमिका घेणार? आम्ही कोर्टाकडे न्याय मागितलाय आणि कोर्ट या मुंबईत ओपन पेस असे कोणाच्याही बंदिस्त करून कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही, ही आम्हाला कोर्टावरती खात्री आहे आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करणार. बेस्टच्या खासगीकरणाचा प्रस्ताव सुद्धा मंजूर झाला, त्याला पाठिंबा आहे, त्याच्या बाबतीत भूमिका काय? बेस्टच्या 22 डेपो 60 वर्षासाठी निव्वळ आणि निव्वळ मॉल बांधा, हे करा ते करा आणि पैसा जनरेट करा. तो जनरेट झालेला पैसा मग आम्ही त्यांचे ग्रॅज्युटी देणार आहोत. आम्ही त्यांचं तसं बघायला तर BSTच्या बाबत राहुल शेवाळे असताना त्यांनी कर्ज रोखाणी पैसे दिले होते स्टँडिंग. यशोधर फणसे जेव्हा आले 100 कोटी हे अनुदान स्वरूपात आम्ही दिले, ते 1000 कोटीपर्यंत अनुदान स्वरूपात नेले. आता यांचं असं झालंय, जी काही तिजोरी उघडेल ती फक्त आणि फक्त आमच्या म्हणजे स्वतःच्या महापौर असतील बाकी ह्या सेवेसाठीच असेल, नागरिकांच्या सेवेसाठी इथे काही नसेल. बरं, तो प्रस्ताव आणताना सविस्तर प्रस्ताव आणायला पाहिजे होता. हे डेपो आपण लीज 60 वर्षाची, आतापर्यंत अनेक आपण गोष्टी दिल्या, चुका घडल्या, त्या आपण गेल्या 2012 ते 17 आणि 17 ते आतापर्यंत पुन्हा त्या चुका केल्या नाहीत. कारण त्या गोष्टी पुन्हा येत नाहीत, परत येणार नाहीत. 22 का 24 डेपो तुम्ही म्हणजे ज्याची करोडोनी किंमत, अब्जोनी, तिथे करोडोनी लाखांनी किंमत घेतली गेली आहे. शेवटचा प्रश्न, एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यासंदर्भात आयुक्त अश्विनी भिडेंनी एक खरमरीत
नाही ते पत्र द्या, आम्ही पण बघू. आणि मी वैयक्तिक कोणावर टिप्पणी नाही करणार, पण त्यांच्या खाली बसलेले सगळे काय लेवलचे आहेत, काय लुटारू आहेत हे मी सांगायची गरज नाही. मॅडम, आपण तर पाहिलं जुन्नरमध्ये नसरापूर सारखी पुनरावृत्ती घडलेली आहे. अल्पवयीनबरोबर लैंगिक अत्याचाराची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे. कसं पाहता याच्याकडे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ही घटना वारंवार वाढताना दिसून येते? काय पाहणार, गृहमंत्री, एक महिला उपमुख्यमंत्री काय करतायत? काय राजीनामे द्या. या अशा घटना वारंवार घडतात ना, लोकांचे राजीनामे मागण्यामध्ये खूप तुम्हाला हौस होती. राजीनामे द्या. मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर बोलत होत्या. किशोरी पेडणेकर यांनी महापौर पदाची विटंबना सुरू आहे अशा शब्दांमध्ये रितू तावडे यांच्यावर टीका केलेली आहे. महापौरांच्या 25 लाखांच्या खर्चावर पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे.